विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण चलन या प्रकरणाबद्दल माहिती बघितली। याच्यामध्ये सुरुवातीला आपण चलनाचे प्रकार शिकलो, चलन म्हणजे काय शिकलो आणि नंतर समचलन याबद्दल आपण माहिती बघितली। त्यानंतर आपण सराव संच 7.1 शिकलो। इन अ प्रीवियस video we studied about what is the variation, the type of variation, and what is a direct variation. After then we discuss about the practice set 7.1. Today in this video we learn about the inverse variation म्हणजेच व्यस्त चलन याच्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत। We know that what is a direct variation? When one thing increases, related another things also increases. This type of variation are called direct variation. But there is another type of variation in which when one thing increases at the same time another thing related with first thing comes down. This type of relation or this type of variation are called as a inverse variation. For example, one student read every day 5 pages of one book. The book contains total 100 pages. Then what time required to read all this book to that student? We know that if the student read only 5 pages per day, at that time total books read by that student in 20 days. But another one student read 100 pages in 1 day. At that time that student read all the books in 1 day. In this example, we know that if one can read 5 pages, it requires 20 days for reading that book, and one can read 100 pages per day. At that time, it required only 1 day for reading the book. तर अशा प्रकारे ह्या उदाहरणामध्ये आपल्याला लक्षात येतं की एखादा मुलगा पुस्तकाची दररोज 5 पाने वाचत असेल तर 100 पाने पुस्तक वाचण्यासाठी किंवा 100 पाने वाचण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? तर त्याला 20 दिवस लागतील। हा ए विद्यार्थी आहे असं गृहीत धरूयात आपण। आता बी विद्यार्थी दररोज 100 पान वाचतो, म्हणजे पर डे पेजेस पर डे। एका दिवसाला तो 100 पान वाचतो। At that time, this student read this book in only 1 day. But the multiplication of these two things or product of these two things is constant. That means 5 into 20 we get 100, and also when we multiply 100 by
1, we get 100. So that in this example, when one thing increases, another thing simultaneously decreases. तर व्यस्त चलन कुणाला म्हणायचं? तर व्यस्त चलन म्हणजे काय? तर दोन बाबींचा विचार करत असताना एक गोष्ट जेवढ्या प्रमाणात वाढत जाते तेवढ्या प्रमाणात दुसरी गोष्ट कमी कमी होत जाते, परंतु दोन्ही गोष्टींच्या बाबतीत त्यांचा जो गुणाकार असतो तो कायम राहतो. अशा प्रकारच्या चलन संबंधाला आपण व्यस्त चलन असं म्हणतो. वन थिंग इन्क्रीजेस at same time, another thing related to first decreases simultaneously, but the product of these two things remain constant. This type of variation are called as a inverse variations. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारची अनेक उदाहरणे घेता येतील. समजा तुमच्या खिशामध्ये 10 रुपये आहेत, तुमच्या खिशामध्ये 10 रुपये आहेत. मग तुम्ही दररोज 1-1 रुपया खाऊसाठी खर्च केला तर ते 10 रुपये तुम्हाला 10 दिवस पुरतील. आणि तुम्ही जर एकाच दिवशी 10 रुपये खर्च केले तर ते पैसे फक्त तुमच्याजवळ 1 दिवसाकरता पुरतील. एखाद्याने 2 रुपये प्रमाणे दररोज खर्च केला तर त्याला ते पैसे 5 दिवस पुरतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की ज्यावेळेस तुम्ही जास्त प्रमाणात खर्च करता तेव्हा तुमचे पैसे लवकर संपून जाणार. जर तुम्ही पैसे कमी प्रमाणात खर्च केले तर ते जास्त दिवस वापरले जाणार आणि तुम्ही खर्चच नाही केले तर पैसे तसेच राहणार. म्हणजे या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की दोन गोष्टीमध्ये किंवा दोन बाबीमध्ये असा संबंध असतो की एक बाब वाढली असता दुसरी बाब कमी होते आणि दुसरी वाढली असता पहिली बाब कमी होते, परंतु दोघांचा गुणाकार कायम राहतो. अशा प्रकारच्या चलनाला आपण व्यस्त चलन असे म्हणतो. ठीक आहे. तर व्यस्त चलन हा प्रकार तुमच्या लक्षात आला असेल. व्यस्त चलन म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण व्यस्त चलन कसं दाखवायचं आणि नंतर सराव संच 7.2 बद्दल माहिती बघणार आहोत. आता व्यस्त चलन दाखवताना जसं आपण समजा x हे y शी व्यस्त चलनात आहे, तर या ठिकाणी x हे y शी व्यस्त चलनात आहे हे आपण कसं दाखवतो? तर हे दाखवण्यासाठी आपण काय करतो? x is inversely proportional to 1/y. म्हणजे x हे y शी व्यस्त चलनात आहे हे दाखवताना आपण काय करतो? तर जसं समचलनात आपण हे चिन्ह देऊन पुढे y लिहित होतो त्या ठिकाणी फक्त आपण काय करतो? 1/y असं लिहितो. हे वाचताना कसं वाचायचं? x is inversely proportional to 1/x is directly proportional to 1/x. Instead of this we read this sentence like x is inversely proportional to y. तर x हे y शी व्यस्त प्रमाणात आहे हे या पद्धतीने आपण समीकरणाच्या सहाय्याने लिहू शकतो. मग ह्या दोन गोष्टीच्या संदर्भात चलनाचं समीकरण काय येतं? तर x गुणिले y बरोबर k असं समीकरण आपल्याला
व्यस्त चलनाचं मिळतं. The equation for inverse variation is x into y is equal to k. This is the equation for the inverse variation. तर व्यस्त चलन म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण प्रॅक्टिस सेट 7.2 कडे वळणार आहोत. तर लक्षात ठेवा, if there is a inverse variation in between x and y at that time, this variation can be written as x is inversely proportional to y. That means x into y is equal to k. K is a constant किंवा त्याला आपण स्थिरांक असे म्हणतो. k हा स्थिरांक आहे. तर आता आपण सराव संचाकडे वळूया. In a practice set 7.2, first question given to us is as below. The information about number of workers and number of days to complete a work is given in the following table or in this table. Complete the table. तर एक काम करण्यासाठी लागणारे मजूर किंवा मजुरांची संख्या आणि ते काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस यांचं व्यस्त चलन आहे. तर जे काही रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा आपल्याला भरायला या ठिकाणी सांगितले. मग आपण हे उदाहरण सोडवताना पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की मजुरांची संख्या आपण x घेतलेली आहे आणि त्या मजुरांना ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस जे आहेत ते y आहेत. मग या ठिकाणी x हे y शी व्यस्त प्रमाणात आहे किंवा व्यस्त चलनात आहे. याचाच अर्थ आपण असं लिहू शकतो x गुणिले y बरोबर k. म्हणून आपण लिहू शकतो k बरोबर या ठिकाणी 36 गुणिले 6. 36 गुणिले 6 आपल्याला किती मिळाली k ची किंमत? 6 36 8 3 6 18 आणि 3 21 216. एवढं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. म्हणजे k ची जी किंमत आहे व्हॅल्यू ऑफ k इज 260. या ठिकाणी आपल्याला जी काही किंमत आहे इथं 30 लिहिले 30 किंवा ही व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 3 × 6 180. तर 180 किंमत मिळाली. तुम्ही या ठिकाणी 20 आणि 9 चा गुणाकार केला तरी तुम्हाला एवढीच किंमत मिळणार आहे. मग आपल्याला या ठिकाणी ही रिकामी जागा भरत असताना x ची व्हॅल्यू माहित नाही ती आपण शोधू शकतो. मग पुन्हा राईट इक्वेशन अगेन k is equal to x into y. The value of we write here x into y is equal to k. The value of x we don't know. The value of y is 12 and value of k is 180. X is equal to 180 upon 12. We get आता 12 ने 180 ला भाग घालवायचा आहे. मग तुम्ही 12 ने डायरेक्ट भाग घालवा तरी चालेल किंवा 6 ने भाग घालवा तरी चालेल. 12 × 12 राहिले किती 6 झाले किती 60. 12 × 5 60 म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी किती असेल 15 असेल. आफ्टर देन द व्हॅल्यू ऑफ y. How we calculate the value of y? Again we write the equation x into y is equal to k.
10 into y is equal to 180. Then we get y is equal to 180 upon 10. Y is equal to 80. The days required for 10 labor to do this work is 80. तर 10 मजुरांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 18 दिवस लागतील. आणि जर का 36 दिवस ते काम चाललं तर त्या 36 दिवसासाठी मजूर किती लागतील? पुन्हा आपण हे सूत्र लिहूया. x गुणिले y बरोबर k. मग या ठिकाणी x ची किंमत आपल्याला माहित नाहीये, y ची किंमत आहे 36 बरोबर k ची किंमत 180. x बरोबर 180 छेद 36. The value of x we get by dividing these two by 6 we get 30 upon 12. X is equal to the value of x we get 5. तर 5 मजूर असतील. if labors are 5 at that time they require 36 days for complete this work. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की जे काही मजूर आहेत ते मजूर या पद्धतीने लागतील. या उदाहरणाचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आता आपण पुढील उदाहरणाकडे वळूयात. आता पुढील उदाहरणात आपल्याला काय सांगितलंय तर चलनाचा स्थिरांक काढायचा आहे. फाइंड आउट द कॉन्स्टंट ऑफ द व्हेरिएशन. द फर्स्ट व्हेरिएशन इज p is inversely proportional to q. p हे q शी व्यस्त प्रमाणात आहे. The value of p given here is 15 and value of q is 4. p ची किंमत या ठिकाणी 15 दिलेली आहे आणि q ची किंमत दिलेली आहे 4. मग आपल्याला k ची व्हॅल्यू कशी काढता येते? आपल्याला माहिती आहे p into q is equal to k, so that k is equal to value of p is 5 and value of q is 4. we get the value of k. k ची किंमत आपल्याला मिळते किती? 60. तर अशा पद्धतीने. अगेन the second question, z is inversely proportional to w. z हे w शी व्यस्त प्रमाणात आहे. या ठिकाणी z ची किंमत 2.5 आहे. the value of z is 2.5 and value of w is 24. 24 आहे. w ची किंमत 24 आहे. मग आपण या ठिकाणी the equation of inverse relation z into w is equal to k, so that k is equal to the value of z is 2.5 and value of k w is 24. we get 25 चौक 100 हातचा 10 25 दुनी 50 50 आणि 10 झाले 7. तर अशा प्रकारे k ची किंमत किती मिळाली आपल्याला? 60. या ठिकाणी सुद्धा k ची किंमत आपल्याला 16 मिळाली. आता थर्ड क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे. फोर्थ क्वेश्चन जो आहे याच्यात त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे फोर्थ
क्वेश्चन मध्ये आपल्याला दिले s इज इनव्हर्सली x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/√y. x हे y च्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात आहे. मग आता या ठिकाणी x ची किंमत किती आहे? x ची किंमत 15 आणि y ची किंमत किती आहे? तर y ची किंमत आपल्याला त्यांनी दिली 9. मग आता आपल्याला चलनाचा स्थिरांक काढायचा आहे. कसा काढणार? We know that x is into √y is equal to k. The value of x 15 into value of y is a 9 is equal to k. K is equal to 15 into square root of 9. 9 चा वर्गमूळ किती? तर आपल्याला माहिती आहे 3. k ची किंमत किती आली? 15 into 3 will get 45. 15 त्रिक 45. k ची किंमत आपल्याला मिळाली 45. आता अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न आपण शिकलो. दुसऱ्या प्रश्नात फक्त तिसरा जो आकडा आहे ते तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेला आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. The third question given is that the boxes are to be filled with apple in a heap. तर काय करायचंय? सफरचंद जे आहेत ते पेटीमध्ये भरायचे आहेत. The boxes are to be filled with apple in a heap. If 24 apples put in a box, then 27 boxes are needed. जर का एका पेटीत 24 सफरचंद भरले तर 27 पेट्यांची गरज आपल्याला भासते. And if 36 apple filled in a box, how many boxes will need? मग 36 सफरचंद जर का बॉक्स मध्ये ठेवले तर त्या ठिकाणी किती बॉक्सची गरज आपल्याला लागेल हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. मग आता तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूया. सफरचंद आणि त्यांना लागणाऱ्या पेट्या याच्यामध्ये काय आहे? समचलन आहे. apples is inversely proportional to the boxes. मग जर का आपण याच्यासाठी a is directly inversely proportional to 1/b असं केलं तर पहिल्यांदा a ची व्हॅल्यू किती आहे? a ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे म्हणजे ऍपल किती? 24 apples in one box. At that time how many box will require? 26 box will require. 27 boxes will be required. एका पेटीत 24 सफरचंद भरले तर 27 पेट्या लागतात. मग आपण चलनाचा स्थिरांक सुरुवातीला काढून घेऊया. सो दॅट a into b is equal to k. 24 into 27 we get k. k is equal to आता चलनाचा स्थिरांक किती मिळेल? तर 24 70. So multiplying 24 by 27 we get the value of k. The value of k is 648. 27 आणि 24 यांचा गुणाकार करून आपल्याला स्थिरांकाची किंमत किती मिळते? 648.
मग जेव्हा a ची किंमत 36 असते तेव्हा b ची किंमत किती असेल ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. मग आपण लिहू शकतो पुढे सो दॅट a into b is equal to k. Then the value of a is 36. We calculate the value of b. The constant चलनाचा स्थिरांक किती आहे 648. b is equal to 648 upon 36. b is equal to we get 108 upon 6 divided by 6. 6 ने भागून आपल्याला किती मिळालं so b is equal to we get 80. एका पेटीत म्हणून आपण लिहू शकतो एका पेटीत 36 सफरचंद भरल्यास एकूण 18 पेट्या लागतील. 18 boxes will required when we fill 36 apples in a one box. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 7.2 बद्दल बघत होतो. याच्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन पाहिला, सेकंड क्वेश्चन पाहिला, थर्ड क्वेश्चन पाहिला. आता फोर्थ क्वेश्चन हा तुम्ही सोडवायचा आहे आणि जो काही 6th, 5th आणि 6th म्हणजे 5वा आणि 6वा प्रश्न आहे हा अभ्यासक्रमातून कमी झालेला आहे. तर तुम्ही 4था प्रश्न हा व्हिडिओ पाहत असताना काळजीपूर्वक व्हिडिओ पाहून नंतर तुम्ही सराव संच 7.2 पूर्ण करायचा आहे. एकूण 4 प्रश्न आहेत. 4ही प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवायचे. पैकी 3 प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत आणि 4था प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. द फोर्थ एक्झाम्पल गिवन ऑन द वेवलेंथ ऑफ साऊंड अँड द फ्रिक्वेन्सी. तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही तरंगाची लांबी तुम्हाला एल दिलेली आहे आणि वारंवारता एफ दिलेली आहे. तर यांच्यामध्ये व्यस्त चलन तयार करायचं. व्यस्त चलन लिहित असताना तिथल्याच अक्षरांचा वापर आपण करायचा आहे. म्हणजे एल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एफ हे लिहित असताना तुम्हाला या पद्धतीनं लिहावं लागेल. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. 4था प्रश्न पूर्ण करा आणि नंतर आपण पुढील भाग शिकणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये पुढील भाग शिकणार आहोत तो म्हणजे जे काही काळ, काम आणि वेग याच्यावरची जी काही उदाहरण आहेत. The example depend upon time, work and speed. We study about this example in a next video. Thank you.